श्रोते हो, नमस्कार. करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि इथं विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेचे अधिष्ठाता आणि सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर प्रफुल्ल हत्ते हे गेले 15 वर्षापासून करिअर मार्गदर्शक म्हणून सेमिनार आणि वेबिनार घेत आहेत. त्यांना 32 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. आपल्याशी संवाद साधतायत करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. हत्ते सर, नमस्कार. स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार, नमस्कार. सर, आज विद्यार्थ्यांपुढं खाजगी विद्यापीठं, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आणि ॲफिलेटेड कॉलेजेसचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तर यातून विद्यार्थ्यांनी योग्य कॉलेजची निवड कशी करावी? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आज बघतोय आपण विद्यार्थ्यांपुढे खरोखर खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. आपण थोडं कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करू. उदाहरणार्थ अगदी खाजगी विद्यापीठांचा विचार केला तर खाजगी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना एक फ्लेक्झिबिलिटी मिळते, जिथे अभ्यासक्रमाची फ्लेक्झिबिलिटी, विषय निवडण्याची फ्लेक्झिबिलिटी किंवा प्लेसमेंटच्या वेगवेगळ्या संधी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळतं. म्हणजे परदेशी विद्यापीठांमध्ये असेल, भारतीय विद्यापीठांमध्ये असेल, प्लेसमेंटच्या वेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा खाजगी विद्यापीठांकडे असतो. परंतु त्याचबरोबर आपण विचार केला तर खाजगी विद्यापीठांमध्ये रिझर्वेशन नसतं. म्हणजे कास्ट रिझर्वेशन असेल, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासकरता रिझर्वेशन असेल, ते तिथे नसतं. त्याचबरोबर खाजगी विद्यापीठांमध्ये फीही जास्त असते. आता आपण दुसरा विचार करू की अफिलिएटेड कॉलेजेस किंवा संलग्नित महाविद्यालय. तर अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट रेग्युलेटेड फी असते. त्याला FRA आपण म्हणतो, फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी. ते शासनाने मान्य केलेली फी हे महाविद्यालय घेतात. त्यामुळे तो विद्यार्थ्यांना फायदा मिळतो. त्याचबरोबर ॲडमिशन प्रोसेस ही सेंट्रलाइज असते. म्हणजे शासनाने निर्धारित केलेल्या नियमांप्रमाणे कॅप ज्याला आपण म्हणतो तशी ॲडमिशन प्रोसेस या कॉलेजेसमध्ये असते. आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम हा त्या महाविद्यालयांचा नसून तो त्या विद्यापीठांचा असतो, ज्या विद्यापीठांना हे महाविद्यालय संलग्नित असतात. मग आता अभ्यासक्रमामधली फ्लेक्झिबिलिटी जी खाजगी विद्यापीठांमध्ये आहे ती यांना इथे मिळत नाही. मग आता याच्यातलं सुवर्ण मध्य काय? विद्यार्थ्यांना जर का ते खाजगी विद्यापीठांसारखी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि गव्हर्नमेंट रेग्युलेटेड फी आणि रिझर्वेशन पण पाहिजे, तर याच्याकरता अतिशय उत्तम पर्याय म्हणजे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स किंवा स्वायत्त महाविद्यालय. जसं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी हे स्वायत्त महाविद्यालय गेले 9 वर्षापासून 2016ला हे ऑटोनॉमस स्टेटस या महाविद्यालयाला मिळाले. मग यामध्ये विद्यार्थ्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळते, वेगवेगळे विषय निवडण्याची, सर्वांगीण विकास होण्याची, वेगवेगळ्या प्लेसमेंटच्या संधी त्यांना मिळतात, परदेशी विद्यापीठांना त्यांना जाण्याची संधी मिळते आणि याचबरोबर ॲडमिशन ही गव्हर्नमेंट रेग्युलेटेड नियमाप्रमाणे होते. रिझर्वेशन्स त्यांना मिळतात, स्कॉलरशिप त्यांना मिळतात. त्यामुळे नॅचरली आता मी तर असं सांगेन की जर का ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळू शकत असेल तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा नक्कीच विचार करावा. सर, कॉलेजची निवड करताना प्लेसमेंट हे किती महत्त्वाचं असतं? खरंच बघितलं तर खूप सारे पालक म्हणतात की हो, या कॉलेजमध्ये प्लेसमेंट छान, म्हणजे याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी. प्लेसमेंट हे नक्कीच चांगलं असावं प्रत्येक महाविद्यालयामध्ये. परंतु प्लेसमेंटच्या बरोबरच काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. जसं आपण बघूयात की प्लेसमेंट छान म्हणजे काय, की त्यामध्ये ॲव्हरेज सॅलरी, मीडियन सॅलरी किंवा हायेस्ट सॅलरी असे विचार केला जातो. त्याच्याचबरोबर पालकांनी हे बघणं गरजेचं आहे की त्या महाविद्यालयांमध्ये किती कंपन्या प्लेसमेंट करता आल्यात. त्या 100 आहेत, 200, 300, 500 हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे देखील बघणं गरजेचं आहे की कोणत्या प्रकारच्या कंपन्या त्या महाविद्यालयांमध्ये येत आहेत. हायेस्ट पॅकेज कदाचित 1 किंवा 2 विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता असू शकते. परंतु त्याचबरोबर जर का कंपन्यांची संख्या जास्त असेल तर विद्यार्थ्यांना नॅचरली जास्त कंपन्यांची एक एक्सपोजर त्यांना मिळतं, संधी त्यांना मिळते नोकरीची. त्याचबरोबर अजून एक गोष्ट बघण्याची गरज आहे, ती म्हणजे ही की एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त नोकरीच्या संधी मिळत आहेत का? म्हणजे जसं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपण बघितलं की एका विद्यार्थ्याला Tier 1मध्ये पण नोकरीची संधी मिळते, Tier 2मध्ये पण मिळते, Fortune 500 कंपनीजमध्ये पण त्याला प्लेसमेंटची संधी मिळते आणि कोर ब्रँचमधला विद्यार्थी असेल तर त्याला सॉफ्टवेअरमध्ये पण एक संधी मिळते. म्हणजे एकापेक्षा जास्त नोकरीच्या संधी त्या विद्यार्थ्याला मिळतात आणि ती नोकरी ॲक्च्युली त्याला एक ऑफर रेटर्स पण त्याला मिळतात. म्हणजे ते देखील बघणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये असं मी सांगेन की कंपन्या तर त्या कॉलेजमध्ये येत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना त्या प्लेसमेंट करता तयारी कोणत्या प्रकारे करून घेतल्या जाते, म्हणजे सर्वांगीण विकास केला जातोय का, त्याकरता लागणारे जे स्किल सेट आहेत ते कुठल्या प्रकारे तयार करून घेतले जात आहेत विद्यार्थी शिकत असताना,
हे जर का पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजावून घेतलं तर मला वाटतं नक्कीच फायदा होईल. सर, भारतामध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना जर परदेशी विद्यापीठातून जर शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यासाठी करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? बऱ्याचदा पालकांना हे कळत नाही की आपल्या मुलांना परदेशामध्ये पाठवायचं आहे, तर मग नक्की कधी पाठवायचं. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री प्रोग्राम करत असताना, बॅचलर्स करत असताना अनेक संधी विद्यार्थ्यांकरता मिळतात की ज्यामध्ये ते परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतात. मग त्याकरता त्यांना शिक्षण सोडून किंवा डायरेक्ट परदेशी विद्यापीठांमध्येच ॲडमिशन घ्यायची असं काहीही नसतं. त्याकरता एक चांगली संधी जी मिळते विद्यार्थ्यांना ती असते इंटर्नशिप. जसं आपण बघू की MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यांचं अनेक परदेशी विद्यापीठांशी टायअप आहे, त्यांच्याशी करार केला आहे. जसं की UK, USA, मलेशिया, जपान, पेरू अशा अनेक देशांमधल्या नामांकित विद्यापीठांबरोबर यांनी करार केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अगदी पहिल्या वर्षापासून या विद्यापीठांमध्ये जाण्याची संधी मिळते. ते विद्यार्थी तिथे जातात. त्यांच्याबरोबर प्राध्यापकही जातात. काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत ते तिथे शिकतात. हं. मग परदेशी प्राध्यापकांकडून ते शिक्षण घेतात. तिथल्या महाविद्यालय, तिथले विद्यापीठं यांचा एक्सपोजर त्यांना मिळतं. कल्चरल एक्सचेंज देखील मिळतो. तिथली भाषा असेल, तिथलं जेवण असेल, तिथली संस्कृती असेल, ते देखील ते विद्यार्थी शिकतात. एक ग्लोबल नेटवर्क या विद्यार्थ्यांना मिळतं आणि ते सुद्धा अगदी हसत-खेळत कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च न करता आणि त्यांचं शिक्षण सुरू असताना. अजून एक विशेष बाब यामध्ये अशी आहे, की परदेशामध्ये जाऊन जेव्हा ते शिक्षण घेत आहेत, इंटर्नशिप करत आहेत, त्यावेळेस त्यांची क्रेडिट देखील विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकरता थोडक्यात एक विन-विन सिच्युएशन असते, की शिकायचं पण, कल्चरल एक्सचेंज पण करायचं आणि त्याची क्रेडिट पण मिळवायचे. त्यामुळे अशा प्रकारच्या संधी ज्या महाविद्यालयांमध्ये मिळत असतील, ते पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ते तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि नोकरीच्या संधीसुद्धा अशा परदेशात मिळू शकतात विद्यार्थ्यांना असा संलग्न कोर्स केल्यानंतर? हो, आता उदाहरण द्यायचं तर आमच्याच महाविद्यालयांमध्ये 5 विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरीची संधी मिळाली. म्हणजेच काय, की ते ज्यावेळेस ती भाषा शिकतात, त्या ठिकाणी जातात, त्या विद्यापीठांमध्ये काही वेळ घालवतात, इंटर्नशिप करतात, तर नॅचरली तिकडच्या देखील नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना मिळतात आणि विद्यार्थी ते पटकन घेतात आणि परदेशामध्ये ते सेटल होतात. सर, प्रत्येक महाविद्यालय असतात किंवा काही विद्यापीठं असतात, ते नेहमी म्हणतात की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे नक्की काय? महत्त्वाचा प्रश्न आहे एकदम. कारण की याकडे विद्यार्थी कधीही लक्ष घालत नाही. पालक अजिबातच बघत नाही. नॉर्मली जे बघितलं जातं ते प्लेसमेंट सिनेरिओ, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी-सुविधा बस आणि तितकंच. सर्वांगीण विकास म्हणजे नक्की काय? की शिक्षण ज्या महाविद्यालयामध्ये घेत आहेत, त्यात त्यांना मिळणारे जे काही मार्क्स आहेत, हे तर महत्त्वाचे आहेतच. टेक्नॉलॉजी शिकणं किंवा जे काही ते अभ्यासक्रम शिकतायत, ते शिकणं गरजेचंच आहे. परंतु त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे. स्किलमध्ये टेक्निकल स्किल असतील, सॉफ्ट स्किल असतील, ते शिकणं गरजेचं आहे. ते शिकत असताना त्याची प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कलचाचणी. कलचाचणी म्हणजे काय, की अगदी पहिल्या वर्षापासून तो विद्यार्थी कुठल्या लेव्हलला आहे. म्हणजे सॉफ्ट स्किलमध्ये असेल, कम्युनिकेशनमध्ये असेल, इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल, टेक्निकल स्किलमध्ये असेल, त्याची पुन्हा-पुन्हा चाचणी करून घेणं आणि दरवर्षी त्याच्यामध्ये सुधारणा करणं, इम्प्रूव्हमेंट करणं, हा एक सर्वांगीण विकासाचा भाग येतो. त्याचबरोबर आज गरज निर्माण झाली ती परदेशी भाषा शिकण्याची. त्यामुळे त्या महाविद्यालयांमध्ये परदेशी भाषा शिकण्याकरता काही संधी उपलब्ध आहेत का? हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण विचार केला, की सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघता येतंय का? अनुभव घेता येतो का? की इंडस्ट्रीचं कामकाज चालतंय तरी कसं? मग यामध्ये 2 प्रकारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. एक म्हणजे स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट, की ज्यामध्ये इंडस्ट्री त्यांना प्रोजेक्ट स्पॉन्सर करते आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये केले जाणारे इंटर्नशिप. म्हणजे विद्यार्थी साधारण 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचा कालावधी त्या इंडस्ट्रीमध्ये देतात आणि त्यानंतर ते शिकतात आणि शिकत असताना अनेक विद्यार्थी त्याच कंपनीमध्ये प्लेस देखील होतात. कारण की ती कंपनी त्यांना ऑब्झर्व्ह करते 1 वर्षभरामध्ये आणि तिथेच त्यांना जर का नोकरीची संधी मिळाली, तर त्या कंपनीला देखील ते अतिशय चांगलं असतं आणि विद्यार्थ्यांकरता देखील फायदेशीर असतं. कारण विद्यार्थ्यांना देखील त्या कंपनीचं कल्चर 1 वर्षात समजलेलं असतं. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये या संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत इंडस्ट्रीमध्ये पूर्ण वेळ काम करून त्याची क्रेडिट त्यांना अकॅडमिकली ट्रान्सफर करता येऊ शकतात. सर, विद्यार्थ्यांना विविध कलांची आवड असते, जसं की चित्रकला, शिल्पकला, हस्तकला. तर अशा विद्यार्थ्यांना करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? बऱ्याचदा पालक बघतात की सायन्समध्ये किंवा कॉमर्समध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात आणि त्या पटकन विद्यार्थ्यांनाही कळतात, पालकांनाही कळतात. आर्ट्स म्हटलं की तसं बघितलं तर दुर्लक्षित क्षेत्र असं आपण म्हणूयात. परंतु तसं अजिबातच नाही आहे. आर्ट्समध्ये
बॅचलर ऑफ आर्ट्स हे टिपिकल विद्यार्थी एक ऑप्शन निवडतात, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन देखील खूप साऱ्या आर्टमध्ये संधी उपलब्ध आहेत. जसं की फाईन आर्ट्स आहे, ॲप्लाइड आर्ट्स आहे, आर्किटेक्चर आहे आणि त्याचबरोबर जर का आपण विचार केला गेल्या काही वर्षामध्ये एक इमर्जिंग जे फील्ड आज इंडस्ट्रीमध्ये गरजेचं निर्माण झालं आहे ते म्हणजे डिझायनर्स. याकरता बॅचलर ऑफ डिझाईन हा एक अभ्यासक्रम 4 वर्षाचा आहे आणि जो झपाट्याने वाढतोय. त्याची डिमांड जी आहे ती इंडस्ट्रीमध्ये वाढते आणि महाविद्यालय देखील त्या प्रकारचा अभ्यासक्रम आज देऊ लागलेले आहेत. बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये कुठल्याही प्रकारचं मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा त्याचं इंजिनिअरिंगसारखं ॲप्लिकेशन न करता ज्यांना आर्ट्समध्ये आवड आहे असे विद्यार्थी तिथं अतिशय आनंदाने ते करिअर निवडू शकतात, शिकू शकतात आणि त्याचा वापर इंडस्ट्रीकरता नक्की करू शकतात. त्यामुळे ज्यांची आवड नॅचरली आर्ट्समध्ये आहे, त्यामध्ये समजा वास्तुकला असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी 10वी नंतर 11वी आणि 12वीमध्ये तशा प्रकारचं शिक्षणाचा पर्याय बॅचलर ऑफ डिझाईनचा नक्की विचार करावा आणि 2 वर्षात तशी तयारी देखील करावी एंट्रन्स एक्झामिनेशनची, म्हणजे त्यांना बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये ॲडमिशन नक्की घेता येऊ शकतं. सर, बॅचलर ऑफ डिझाईन या अभ्यासक्रमाची आपण आत्ताच माहिती दिली. पण ह्या अभ्यासक्रमाची फी बघितली तर हा अभ्यासक्रम अतिशय महाग आहे, असा एक पालकांचा सर्वसामान्य अनुभव आहे. पण MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये हाच अभ्यासक्रम इतर महाविद्यालयांशी तुलना करता सर्वांना परवडेल असाच आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? अगदी खरं आहे. बॅचलर ऑफ डिझाईन म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की याची फी ही बऱ्यापैकी जास्त असते हं. आणि ती काही लाखांमध्ये असते. म्हणजे अगदी 7 लाखापासून 10 लाखांपर्यंत खाजगी विद्यापीठांमध्ये फी असते. अगदी गव्हर्नमेंटचे जे इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे अगदी NID सारखे किंवा IITमध्ये त्या देखील काही लाखांमध्ये ही फी नक्कीच असते. मग MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदीमध्ये हे कसं शक्य आहे? ही फी अत्यंत सर्वांना परवडणारी ही कशी आहे? कारण की यामध्ये गव्हर्नमेंट रेग्युलेटेड फीज आहे. ॲडमिशन ही देखील गव्हर्नमेंट रेग्युलेटेडच आहे. कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधून ॲडमिशन होते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक संधी ज्या मिळत आहेत ॲडमिशनच्या, त्या म्हणजे कास्ट रिझर्वेशन. आज महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे की विद्यार्थिनींकरता, मुलींकरता मोफत शिक्षण हे देखील इथे शक्य आहे. त्याचबरोबर ज्यांना SC, ST, OBC, NT अशा अनेक प्रकारची रिझर्वेशन असतात, त्यांना त्या रिझर्वेशनप्रमाणे ॲडमिशन मिळते आणि रिझर्वेशननुसारच त्यांना त्या प्रकारच्या स्कॉलरशिप आणि फी ही आकारली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांकरता ही अतिशय चांगली संधी आहे की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आहे ते त्यांना अगदी खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये आणि त्याच क्वालिटीचं शिक्षण त्यांना MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मिळू लागलेलं आहे. सर, बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये कोणकोणते स्पेशलायझेशन असतात? बॅचलर ऑफ डिझाईन म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. आपल्या समोर दिसणारी एक प्रत्येक वस्तू हे डिझायनर आहे, म्हणजे डिझायनरने केलेलं काम आहे असं आपण म्हणूयात. म्हणजे अगदी समोर दिसणारी कार असेल, दुचाकी असेल, इमारत असेल किंवा कुठलीही अगदी पेनपासून ते आपल्या कपड्यांपर्यंत प्रत्येक वस्तू ही डिझायनरने तयार केलेली आहे. मग यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन्स असतात. जसं आपण प्रॉडक्ट डिझाईन असं आपण बघूया. प्रॉडक्ट म्हणजे काय की दिसणारी एक वस्तू, मग ते अगदी हेडफोन असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, दुचाकी असेल, ह्या सगळ्या प्रॉडक्ट झाल्यात. मग याला प्रॉडक्ट डिझाईन हे एक स्पेशलायझेशन आहे. त्याचबरोबर कम्युनिकेशन डिझाईन म्हणजेच ज्यावेळेस आपण लोकांना कम्युनिकेट करतो, माईट बी इन द टर्म्स ऑफ आपण होर्डिंग असेल, लिफलेट्स असतील, बॅनर्स असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, हे कम्युनिकेशन डिझाईन झालं. त्याचबरोबर स्पेशलायझेशन्स असतात. अगदीच निश एरियामध्ये बघितलं तर ऑटोमोबाईल डिझाईन आहे, ऑर्नामेंटल डिझाईन आहे, टेक्स्टाईल डिझाईन आहे. आज कपड्यांचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये मिळत आहेत, तर त्याचं डिझाईन, कपड्यांच्या पासून तयार केलेले वेगवेगळ्या प्रकारचे आपण फॅशन जे काय म्हणतो आर्टिफॅक्ट्स असतील त्याचे डिझाईन्स असतात. तर अशा अनेक प्रकारच्या डिझाईनच्या स्पेशलायझेशन्स आज मार्केटमध्ये आहेत आणि त्याची गरज देखील निर्माण झालेली आहे. आणि विद्यार्थ्यांचा कल नॅचरली कुठे आहे त्या पद्धतीने हे स्पेशलायझेशन्स विद्यार्थ्यांना निवडता येऊ शकतात. अगदी पहिल्या वर्षापासून देखील निवड करता येऊ शकते. सर, बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, आपण काय सांगाल? खरंच चांगला प्रश्न आहे हा, कारण की इंजिनियर करता किंवा आर्ट, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट यामधल्या करिअरच्या संधी ह्या पालकांना माहिती असतात, विद्यार्थ्यांना माहिती असतात. परंतु डिझाईन म्हटलं की नक्की करिअर मिळणार किंवा नाही मिळणार. आपण एक उदाहरण घेऊयात की एक कपडे तयार करणारी कंपनी आहे आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे टी-शर्ट्स तयार करायचे आहेत. मग त्यामध्ये असणारं कलर कॉम्बिनेशन्स, त्यामध्ये असणारं डिझाईन, त्यावरती लिहिलं जाणारं टेक्स्ट, त्याचे वेगवेगळे शेप, हे कोण तयार करणार? तर याला लागणार तुम्हाला टेक्स्टाईल डिझायनर.
एक कार की जे युजर फ्रेंडली असली पाहिजे, कमी किमतीत असली पाहिजे, दिसायला स्टायलिश असली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याची रंगसंगती देखील आज अगदी वेगळी असली पाहिजे. आज ड्युएल कलरमध्ये कार येत आहेत. हं. मग हे सगळं करणार कोण? तर प्रॉडक्ट डिझायनर करणार. त्यामुळे आज आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रात, अगदी औषध निर्मिती क्षेत्रात देखील डिझायनरची गरज आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्या कॅप्सूल्स आणि मेडिसिन्स पॅक केले जात आहेत, त्याला देखील पॅकेजिंग डिझायनर हा लागतो. म्हणजेच आता नोकरीची संधीबद्दल आपण बोललो तर प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कंपनीमध्ये आज डिझायनरची गरज आहे. कंपनी व्यतिरिक्त आपण समजा विचार केला, फ्रीलान्सर्स आहेत, तर ते देखील आज खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे एक विचार करूयात की ॲडव्हर्टाइजमेंट, डिजिटल मार्केटिंग यामध्ये देखील कम्युनिकेशन डिझायनर्स हे खूप चांगलं काम करत आहेत. युजर एक्सपिरियन्स डिझायनर असतात. तर हे देखील वेब डिझायनिंग, मोबाईल ॲप्लिकेशन डिझायनिंग यामध्ये फ्रीलान्सिंग करतायत, स्वतःचा व्यवसाय करतायत आणि अनेक ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये ते नोकरी देखील करतायत. त्यामुळे नोकरीची संधी आज डिझायनर करता बघितली तर मी म्हणेन की प्रत्येक क्षेत्रात आज डिझायनरची गरज आहे. आणि जेवढे डिझायनर्सची गरज आज भारतामध्ये आहे, त्यापेक्षा कमी ग्रॅज्युएट्स आज तयार होत आहेत. त्यामुळे ही डिमांड ही वाढते. जर विद्यार्थ्यांचा नॅचरली कल तिकडे असेल आर्ट्सकडे, तर त्यांनी बॅचलर ऑफ डिझाईनचा नक्की विचार करावा. सर, बॅचलर ऑफ डिझाईनची प्रवेश प्रक्रिया ही नक्की कशी असते? बॅचलर ऑफ डिझाईन म्हटलं की तिथे एंट्रन्स एक्झामिनेशन ह्या आल्याच. हं. आता अगदी IITमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर UCET नावाची एक एंट्रन्स एक्झामिनेशन असेल. NIDमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर NID DAT नावाची एक एक्झामिनेशन असते. हं. त्याचबरोबर जर संलग्नित महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, जसं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगबद्दल बोललो, तर तिथे MAHB डिझाईन CET नावाची परीक्षा असते. या परीक्षांची तयारी केली तर त्या प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये मुलांना प्रवेश घेता येऊ शकतो. आता MAHB डिझाईन CET नावाची CET असते, हे बऱ्याचदा पालकांना माहीत नसतं. CET म्हटलं की इंजिनिअरिंगची CET हं. एवढंच त्यांना समजतं. परंतु आज आपण CETच्या पोर्टलला जर का गेलो, तर तिथे डिझाईन CET हे ऑप्शन अवेलेबल असतं. मग विद्यार्थी जेव्हा 12वीला असतात, त्यावेळेस त्यांनी साधारण डिसेंबर महिन्यापासून चेक करायला सुरुवात करावी. साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान ते ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर मुलांनी MAHB डिझाईन CETला नक्की अप्लाय करावं. या CETची परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, हा बाकीचे जे काही एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, NID, UCET किंवा खाजगी महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठांच्या परीक्षेचा सारखाच अभ्यासक्रम असतो आणि अतिशय सहज विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा 2 सत्रात एकाच दिवसात घेतल्या जाते. हं. त्यामुळे त्याच्यात जास्त वेळ देखील विद्यार्थ्यांना देण्याची गरज नसते. आणि जर का संलग्नित महाविद्यालयांमध्ये आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर फक्त CETच्या स्कोअरवरती ॲडमिशन होते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना NIFT किंवा NID सारख्या ठिकाणी त्यांना किंवा काही खाजगी महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये त्यांना स्टुडिओ टेस्ट पण द्यावी लागते. परंतु संलग्नित महाविद्यालयांमध्ये स्टुडिओ टेस्ट देण्याची गरज नाही. जो तुमचा CETचा स्कोअर असेल, अर्थात डिझाईन CETचा जो का स्कोअर असेल, त्या बेसवरती ॲप्लिकेशन करून त्यांना ॲडमिशन मिळू शकते. नक्कीच. आणि CETसाठी अभ्यासक्रम म्हणजे नीट जीला असतो तसाच असतो का वेगळा असतो काही? अभ्यासक्रम हा वेगळा असतो कारण की नीट म्हटलं की मेडिकल, हं. JEE म्हटलं की इंजिनिअरिंग आणि बी डिझाईन CET म्हटलं की हा डिझाईनचा अभ्यासक्रम असतो. मग त्यामध्ये आपण एक विचार करूया की एक वस्तू आहे, त्याचं वेगवेगळ्या प्रकारे मला चित्रीकरण करायचं आहे. हं. म्हणजे 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, पर्स्पेक्टिव्ह किंवा सिच्युएशन दिलेली असते. एक एक बाजार आहे, त्याचं चित्र काढून दाखवा. हं. अशा प्रकारचा त्यांना तयारी करावी लागते. तर मुलं साधारण 11वी आणि 12वीमध्ये त्या पद्धतीची तयारी करतात. त्याचा अभ्यासक्रम काय आहे हा CETच्या पोर्टलवरती अवेलेबल असतो. मुलं बघू शकतात. आज देखील बघू शकतात म्हणजे पुढचे 2 वर्ष ते तयारी करू शकतात. त्याचबरोबर जनरल नॉलेज ही त्यांना तयारी करावी लागते. हं. त्याकरता मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अशी एक परीक्षा असते आणि हे सहज अगदी हसत-खेळत मुलं अगदी न्यूजपेपर वाचून, न्यूज ऐकून किंवा त्या पद्धतीचे पुस्तकं वाचून आणि ॲप्टिट्यूडची तयारी करून ती परीक्षा अतिशय सहजपणे पास करू शकतात. सर, बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये पोर्टफोलिओ डिझाईनचा उपयोग हा नक्की कशा पद्धतीने होतो? खूप चांगला प्रश्न आहे. पोर्टफोलिओ म्हटलं की मुलांना वाटतं की अरे हो, वेगळंच काहीतरी आहे. एक विद्यार्थी मला नक्की आठवतो की ज्याने फर्स्ट इयरपासून स्वतःचा पोर्टफोलिओ तयार केला. पोर्टफोलिओ म्हणजे काय, की मला जे आवडते त्याला रंगसंगती खूप आवडायची आहे. त्यामुळे त्याने रंगाबद्दल खूप चांगलं काम करायला सुरुवात केली हं. आणि सुरुवातीला काही स्केचेस, काही पोस्टर्स, त्यानंतर काही वस्तू, अशा अनेक गोष्टी त्यानं रंगसंगतीमध्ये बनवत गेला. तो विद्यार्थी जेव्हा थर्ड इयरला आला, त्यावेळेस एका कंपनीमध्ये त्याने इंटर्नशिपला ॲप्लिकेशन केलं आणि त्या कंपनीला त्याच विद्यार्थ्याची गरज होती की ज्याला त्या कलरचा सेन्स आहे. त्याने तिथे इंटर्नशिप केली आणि त्या कंपनीने त्याला जॉब ऑफरिंग देखील केली.
म्हणजे जे साधारण इंजिनियरला जे काही पॅकेज मिळतं साधारण 7-8 लाखापर्यंत, तर त्याचं पॅकेज 22 लाखाचं होतं. कारण की त्याला त्या कलरचा सेन्स होता. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, की तुम्हाला जी कुठली गोष्ट आवडते, कदाचित तो फॉर्म असेल किंवा शेप असेल किंवा स्केचिंग असेल, कलर्स असतील, या कुठल्यातरी एका जी गोष्ट तुम्हाला आवडते, त्या गोष्टीचा सराव तुम्ही करायचा आणि त्या प्रकारचा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करायचा. तशा वस्तू बनवणं असेल, तसे पोस्टर्स बनवणे असतील, मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील, हे सर्व तयार करायचं आणि ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. दाखवण्याकरता देखील वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट्स आहेत आणि फिजिकली देखील तुम्ही ते दाखवू शकतात. असं जर का तुम्ही इंडस्ट्रीपुढे दाखवू शकलात, तर हे इंडस्ट्री तुम्हाला जॉब ऑफरिंग करतात आणि त्याचबरोबर ज्यावेळेस हे विद्यार्थी फ्रीलान्सिंग करतात, तर त्यावेळेस देखील त्यांना या पोर्टफोलिओचा उपयोग होतो. एक डिझायनरला मी भेटलो म्हणजे नुकताच. तर त्याचं पॅकेज 15 लाखाचं आहे. तो एका कंपनीमध्ये काम करतोय. परंतु त्याच्या पोर्टफोलिओच्या बेसवरती तो साधारण महिन्याला 25 ते 30 लाख रुपयाचं काम महिन्याला करतोय फ्रीलान्सिंग म्हणून. कारण की त्याचा पोर्टफोलिओ स्ट्राँग आहे आणि जगभरातल्या कंपन्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ बघितल्यानंतर ज्यांना त्या प्रकारचं काम करण्याची गरज आहे, त्या कंपन्या त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या डिझायनरला डायरेक्ट अप्रोच करून त्यांच्याकडून तशा प्रकारचं काम करून घेतात. म्हणजेच डिझाईनमध्ये खूप सारे विद्यार्थी आपण ग्रॅज्युएशननंतर बघितलं तर नोकरीपेक्षा देखील ते फ्रीलान्सिंग करणं जास्त प्रिफर करतात आणि त्या ठिकाणी या पोर्टफोलिओचा वापर खूप चांगल्या प्रकार करण्यात येतो. सर, आपण अनेकदा बघतो की JEE किंवा नीट यासारख्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत, त्या एंट्रन्स एक्झाम विद्यार्थी एकदा देतात आणि कमी मार्क पडले तर मग पुन्हा गॅप घेतात आणि पुन्हा त्याच एक्झाम परत देतात त्या. तर गॅप घेऊन परीक्षा देण्याचा निर्णय हा कितपत योग्य आहे? आपण काय सांगाल? एक उदाहरण देतो. म्हणजे एक पालकांना मी नुकताच भेटलो. त्यांची मुलगी ही नीट परीक्षा आज त्यावेळेस देत होती आणि तिचा 7वा अटेम्प्ट होता आणि 7व्या अटेम्प्टनंतर ती नीटच्या परीक्षेत फेल झालेली होती. हं, तर अतिशय विदारक असं दृश्य दिसतंय, की 7 वर्ष ती मुलगी नीटची परीक्षा देते आणि नंतर ती फेल होते. तर तिच्यापुढे दुसरं ऑप्शन काही राहत नाही. कारण की तिचं वय तोपर्यंत 25 झालेलं असतं. हं, वय निघून जातं, की जे ॲक्च्युअली शिक्षणाचं वय आणि त्यानंतर दुसरा पर्याय मिळत नाही. त्यामुळे फ्रस्ट्रेशन पालकांचं देखील वाढतं आणि विद्यार्थ्यांचं देखील वाढतं. गॅप घेऊन पुन्हा स्कोर वाढतो का? तर मी असं म्हणेल, की अगदीच 95% ते 98% केसेसमध्ये स्कोर वाढत नाही. अगदी विचार करा, की जर JEE सारख्या परीक्षा किंवा नीट सारख्या परीक्षेमध्ये स्कोर कमी आहे, पुढच्या वर्षी दिला, पुन्हा स्कोर कमी आला, पुढच्या वर्षी दिला, पुन्हा स्कोर कमी आला, तर किती चान्सेस पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावेत? हं, हं. मी तर असं म्हणेल, की गॅप कोणी घ्यावा? विद्यार्थ्यांमध्ये खरोखरच तो इंटरेस्ट आहे आणि कुठल्यातरी कारणास्तव दुर्दैवाने अपघात म्हणा किंवा आजारपण म्हणा किंवा घरच्या काही समस्यांमुळे ते परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकला नाही. हं, तर तो विद्यार्थी पुढच्या वर्षी एक अटेम्प्ट घेऊन एकच फक्त मग तो स्कोअर वाढवू शकतो. परंतु अशी कुठलाही हार्ड अँड फास्ट फॉर्म्युला नाही, की 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष सलग परीक्षा दिल्यानंतर स्कोअर इम्प्रूव्ह होईल. दुसरा एक विचार करा, की नीटची परीक्षा जर 5 अटेम्प्टमधनं किंवा 6 अटेम्प्टनंतर स्कोअर वाढला आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, तर पुढे काय? असे विद्यार्थी खरोखर चांगले डॉक्टर होतील का? ते किती अटेम्प्टमध्ये ते मेडिकलचं शिक्षण पूर्ण करतील, MBBS करतील आणि त्यानंतर किती वर्षानंतर ते पोस्ट ग्रॅज्युएशन करतील? हा एक फार मोठा चर्चेचा प्रश्न आहे. हं. त्यामुळे पालकांनी जागरूक होणं गरजेचं आहे, की रिअटेम्प्ट हे सोल्युशन नाही आहे. म्हणजे नक्की त्यासाठी काहीतरी ठेवायला पाहिजे की एकदा किंवा दोनदाच. तुम्ही जसं सांगितलं की आता एकदाच द्यायला हवी. खरं तर एकदाच म्हणजे एकपेक्षा जास्त नकोच. 2 वर्ष हे समजा तुम्ही दिलत आणि दुसऱ्या वर्षी देखील जर का स्कोअर नाही आला, तर एक फ्रस्ट्रेशन जे वाढतंय ते म्हणजे विद्यार्थ्यांचं, की माझ्या बरोबरीचे माझे मित्र-मैत्रिणी पुढे गेलेत. ते काही ना काहीतरी शिक्षण घेत आहेत आणि मी मागे राहिलोय. दुसरी गोष्ट ते गॅप इयरमध्ये विद्यार्थी घरीच बसून असतात. त्यामुळे त्यांच्यापुढे पर्याय काहीच नसतो आणि फक्त प्रेशर वाढवणं हा एक पर्याय होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग लावून किंवा अनेक पुस्तकं वाचून तो स्कोअर इम्प्रूव्ह होईल याचे चान्सेस कमी होत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकपेक्षा जास्त गॅप इयर घेऊ नये असा सल्ला मी नक्की देईल. सर, एंट्रन्स एक्झामची तयारी करत असताना प्लॅन बीचं महत्त्व हे किती आहे? आपण करिअर मार्गदर्शक आहात. अनेक लोकं आपल्याकडं करिअरचं मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. पण अनेक विद्यार्थ्यांचा प्लॅन बी तयार नसतो. तर ह्या प्लॅन बीचं महत्त्व काय आहे? आपण काय सांगाल? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्लॅन बी म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. प्लॅन बी म्हणजे काय, की एक परीक्षा मी देतोय, तो विद्यार्थी देतोय आणि त्यात जर का स्कोअर कमी आला, तर जे उद्दिष्ट त्याने ठेवलं होतं, जे करिअर त्याला चूज करायचं होतं, त्याच्याऐवजी दुसरं काय? म्हणजे अगदी आपण उदाहरण देऊ, की एक विद्यार्थी JEE नावाची परीक्षा देतोय.
की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला वाटतं की मी IITमध्ये ॲडमिशन घेईल. हं. जर स्कोर कमी आला तर मी NITमध्ये घेईल. जर तिथेही तो स्कोर एलिजिबल नसेल, त्यापेक्षाही कमी स्कोर आला तर कदाचित खाजगी विद्यापीठांमध्ये येईल. स्कोर अतिशय कमी असेल तर प्लॅन बी म्हणजे काय, की मग CET नावाची परीक्षा देऊन महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये तो ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजेच इंजिनिअरिंगची परीक्षा देत असताना JEE नसेल तर निदान CETच्या स्कोरवरती ॲडमिशन ही होणार, ही गॅरंटेड असते. तसंच आपण नीटबद्दल बोलू. नीटमध्ये जर का स्कोर कमी आला आणि MBBS करता ॲडमिशन होऊ शकत नसेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर त्यावेळेस प्लॅन बी हा कदाचित BAMS किंवा BHMS असू शकतो, BDS असू शकतो. आणि कदाचित काही पालकांनी प्लॅन बीच्या बरोबर प्लॅन सी आणि प्लॅन डी देखील ठेवतात. म्हणजे जर तेही शक्य नसेल तर त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात, जसे की फिजिओथेरपी आहे किंवा फार्मसी आहे. हे देखील अभ्यासक्रम हा तोच असतो ज्याची त्यांनी नीटची प्रिपरेशन केलेली असते. मग प्लॅन बी हा नक्की ठेवावा. जसं मी म्हटलं, स्कोर कमी येईल किंवा नाही येणार हे पालकांना, विद्यार्थ्यांना माहीत नाही. परंतु जर का तो स्कोर कमी आला तर प्लॅन बी किंवा प्लॅन सीमध्ये माझा तो ऑप्शन्स नक्कीच अवेलेबल आहे आणि ॲडमिशन ही त्याच वर्षी घेता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्लॅन बी हा नक्की ठेवावा. अतिशय महत्त्वाचा सल्ला सर आपण दिलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्लॅन बी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, विद्यार्थ्यांनी एका वेळी किती प्रकारच्या एंट्रन्स द्याव्यात, अशा काही गाईडलाईन्स उपलब्ध आहेत का? किंवा विद्यार्थी अनेकदा बघतो की आपण खूप सारे एंट्रन्स देतात, तर आपण काय सांगाल अशा विद्यार्थ्यांना? एक गमतीशीर उदाहरण सांगतो, की एक पालक मला भेटले मागच्या वर्षी आणि त्यांची मुलगी ही एंट्रन्स एक्झामिनेशन देत होती. त्यामध्ये JEE होती, CET होती इंजिनिअरिंगची, त्याच्यानंतर फार्मसीची एक CET होती आणि नीटची एक्झामिनेशन होती, बिटसाईड होती आणि अशा अनेक 4-5 प्रकारच्या परीक्षा होत्या. एकदम एकाच वर्षी म्हणजे 9 परीक्षा दिल्या आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा त्याच 9 परीक्षा दिल्या. तर 9 परीक्षा जर का एकाच वेळेस ती विद्यार्थिनी देत असेल तर नॅचरली विचार करा की किती प्रेशर वाढणार. 2 दगडावर पाय ठेवू नये असं मराठीमध्ये म्हणतात. तसं अनेक परीक्षा एका वेळेस देऊ नये हे मी नक्की सांगेल. जर का इंजिनिअरिंग करायचाही ऑप्शन असेल तर इंजिनिअरिंग करता तुम्ही CET नावाची परीक्षा देऊ शकतात आणि CETवरती फोकस केलं तर महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार. परंतु जर तुम्ही एकाच वेळेस मेडिकल आहे, फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, डिझाईनचे देखील त्यामध्ये काही कॉम्बिनेशन्स करतात, NID देतात, UCET देतात, तर विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण होतो की मी नक्की कुठल्या परीक्षेची तयारी करू. कारण की यांचा अभ्यासक्रम वेगळा असतो, तयारी वेगवेगळी असते आणि त्यांच्या परीक्षा देखील सलग सुरू होतात. म्हणजे साधारण डिसेंबर-जानेवारीपासून डिझाईनच्या परीक्षा सुरू होतात. तर बाकीच्या CET साधारण मार्च, एप्रिल, मे म्हणजे डिसेंबर ते मे साधारण 5-5.5 महिन्यात विद्यार्थी अनेक परीक्षा देतात आणि तो प्रेशर वाढतो. तर मी असं नक्की सांगेल की खूप साऱ्या परीक्षा एका वेळेस देऊ नका. जर मेडिकल असेल तर नीटला फोकस करा. फार्मसी असेल तर फार्मसीची PCBची तुम्ही CET देऊ शकता. इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंगची CET द्या आणि ज्या क्षेत्रात त्या विद्यार्थ्याला करिअर करायचं आहे तेवढ्याच फक्त एंट्रन्स एक्झामिनेशन देऊ शकतात. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर डिझाईन करत असाल तर NID, UCET आणि MAH-B डिझाईन CET या परीक्षांचा अभ्यासक्रम सारखा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्याने तयार करण्याची गरज नाही आहे. म्हणून तुम्ही त्या देऊ शकतात. परंतु डिझाईनबरोबर तुम्ही मेडिकल किंवा मेडिकलबरोबर इंजिनिअरिंग असं कॉम्बिनेशन नक्की करू नये असं मी सांगेन. तर श्रोते हो, हे होते करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. सर, आज आपण सर्व श्रोत्यांना करिअरच्या विविध पर्यायांची ही माहिती दिलीत. आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.